गुड मॉर्निंग. आज सकाळी सकाळी मी एकटीच लवकर उठले होते. बाकी सगळेजण झोपलेले होते कारण हिंदवीला सुट्ट्या लागल्या होत्या. मी पण म्हटलं जरा झोपावं उशीरपर्यंत, पण ज्या दिवशी असं वाटेल त्या दिवशी झोप काही लागत नाही. त्यामुळं लवकर उठले. सकाळचे 6:30 वाजले होते. म्हटलं पटकन नाश्त्याची तयारी करावी. कढीपत्ता आणायला गेले तर हे बघा पावसाने झाड कसं वाकलं आहे. कढीपत्ता तोडला, तो स्वच्छ धुवून घेतला. मला बनवायची होती इडलीसाठी चटणी. हे उठले, मग ह्यांना पहिलं काम लावलं नारळ सोलायचं. मस्तपैकी चटणीला असा तडका दिला. तुम्हाला जर चटणीची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा, मी त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवेल. कारण मला चटणी खूप छान बनवता येते. सांबार एवढं काही बनवता येत नाही, पण ट्राय केलेलं आहे यूट्यूबला व्हिडिओ बघून. बघूया कसं झालं आहे आता. हे बघा इडल्या बनवल्या, मस्त इडल्या झालेल्या आहेत. त्याच्यानंतर मग नाश्ता केला आणि पार्सल करायला बसलो. पार्सल पॅकिंग केल्याच्यानंतर आम्ही निघालो हडपसरमध्ये. हिंदवी आणि राजवी दोघी घरीच होत्या. जाता जाता मध्येच एक गोठा लागला. इथे खूप छान अशा गाया होत्या. हे दृश्य शहरामध्ये क्वचितच बघायला मिळते. गावाकडची आठवण आली. त्याच्यानंतर निघालो तर त्यांच्या मित्रांचा आंब्याचा स्टॉल होता. नेमकी पूजा चालली होती, तर ते म्हणले पूजा करा. देवगड, रत्नागिरी असे कोकणातले सर्व हापूस आंबे ओरिजिनल त्यांच्याकडे भेटतात. तुम्ही हडपसर साईडला असाल तर तिथून नक्की घेऊ शकता. त्याच्यानंतर आम्ही आलो GTTC ऑफिसला. जाता जाता पार्सल दिले, मग गेले क्लासला. आज मस्त अशी गाडी चालवली मी. क्लास झाल्यावरती जरा मेडिकलमध्ये गेलो. थोडे मेडिसिन्स घ्यायचे होते. मेडिसिन्स घेतले आणि नंतर आम्ही जाता जाता डेअरीमधून दूध आणि ब्रेड घेतलं. मग आम्ही निघालो घरी आल्यावरती बघते ते हिंदवी राजवी. पहिले हिंदवीला जवळ घेतलं. राजवी काय जवळ आहे म्हटलं तरी येईना, ती TVच बघत होती. त्याच्यानंतर मग ह्यांनी एक रेसिपी ट्राय केली होती. अंड्या आणि ब्रेडचं काहीतरी बनवायचं होतं. ते म्हटले मी बनवतो स्पेशल. ठीक आहे म्हणलं, आई तर खायला मिळते म्हटल्यावरती काय. त्यांनी हे काय होतं मला पण नाही सांगता येणार, त्यांनाच माहिती आहे ते. मला तर ते पिझ्झा वाटला, अंडा आणि ब्रेडचा पिझ्झा. असं चीज वगैरे घातलेलं होतं. राजवीची मध्येच लोटबोट चालू होती. मस्तपैकी बनवलं. आयतं ताट हातामध्ये मिळालं. त्याच्यानंतर वाव, छान दिसतंय हे. आणि खरंच खाल्ल्यावरती पण खूप छान टेस्ट होती. पिझ्झा आणि बर्गरला काय करतं हे बघा, राजवीचं झोपून TV बघणं आणि खाणं चालू होतं. नंतर आमचा जरा फॅन बिघडलेला होता, कंप्लेंट केली होती, तर तो कंपनीचा माणूस आला होता जोडायला. घरामध्ये पण असे इंडोर प्लांट्स लावलेले आहेत, ज्याची रोज काळजी घ्यावी लागते. घरामध्ये दूध वगैरे झाले की ते पुसावे लागतात, त्याला पाणी घालावं लागतं. खूप मेंटेन करायला घरामध्ये झाडे लागतात. असं खूप छान पुसावं लागतं. घरात जरा झाडांची साफसफाई केली. असे छान भरपूर झाडे लावलेले आहेत. बरीचशी झाडे अजून लावणं लावणं बाकी आहे. हे तर झाड माझे छान वाटतं असं. हे झाड तर माझं झाड आहे, आवडीचं आहे, लकी बांबू. एक छोट्याशा कपाच्या कुंडीमध्ये लकी बांबूचं झाड कुंडीमध्ये पण स्वच्छ असं धुवून घेतलं. त्याच्यानंतर आम्ही निघालो जरा शतपावली, म्हणजे चालायला. 5-6 वाजता असं मस्त वाटतं चालायला जायला. ह्या दोघींना घेऊन आले. हिंदवी सायकलवर आली होती, राजवी पण तिच्या सायकलवरती बसून तिला घेऊन आले होते. इथे एक नर्सरी आहे, झाडं वगैरे आहेत तिथं, तर खूप छान वाटतं तिथं, फ्रेश वाटतं एकदम. नंतर आम्ही घरी निघालो. बघा किती छान छान झाडं. हे बघा हिंदवी तिच्या सायकलवरती आणि राजवी तिच्या सायकलवरती. आता आम्ही एकामागे एक निघालो. जाता जाता समोर एक छोटासा मुलगा दिसला जो फुलं विकत होता. त्याला म्हटलं किती रुपयाला आहे, तर तो म्हणला 10 रुपयाला आहे. बघा किती लहान वयामध्ये ह्या मुलांना समज येते.
माझ्याकडे काय कॅश नव्हती, ऑनलाईन होतं, त्यांच्याकडे ऑनलाईन होतं, त्यामुळे मी काही फुलं घेतली नाही. घरी आले, जरा ज्वेलरीचे फोटो वगैरे काढले, ते पोस्ट केले. भरपूर काम पेंडिंग होतं, बराच माल आलेला आहे, पण फोटो काढायला वेळ नसल्यामुळे राहून गेले. ते फोटो काढून झाल्यानंतर स्वयंपाकाला लागले. मस्तपैकी बाजरीची भाकरी बनवली आणि गावाकडच्या पद्धतीने गावरान अंड्याची भाजी बनवली. तुम्हाला ह्याची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा, मी नक्की टाकेल. त्याच्यानंतर रात्रीचं जेवण केलं आणि खाली आलो जरा शतपावली करायला. जेवण केल्यावर थोडंसं चालून आल्यावरती बरं वाटतं. हे बघा पोरांची कशी मस्ती चालू आहे. ही माझ्या भावाची मुलं आहेत, यश आणि रुद्र. असा होता आजचा दिवस. बाय, भेटूया.